गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत परिचारक गटाच्या 4 दशकाच्या सत्तेला सुरुंग लावत तीर्थक्षेत्र आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रणिता भालके यांच्यासह नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक 17 मधून उभ्या असलेल्या मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पत्नी माधुरी धोत्रे यांनी विक्रमी मतांनी विजय संपादन केल्यानं या तीर्थक्षेत्र आघाडीच्या यशाचे किंगमेकर मनसेचे नेते दिलीप धोत्रे ठरल्याची जोरदार चर्चा पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे। तब्बल 9 वर्षानंतर पार पडलेल्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच अनेक राजकीय घडामोडी पाहावयास मिळाल्या। पंढरपूर नगरपालिकेच्या सत्ताधारी पांडुरंग परिवाराविरोधात विठ्ठल परिवाराचा नगराध्यक्ष पदासाठी एकच उमेदवार दिला जावा यासाठी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सुरुवातीपासूनच साखर कारखान्याच्या निवडणुकीत विस्कटलेल्या विठ्ठल परिवारातील नेते एकत्र ठेवण्याचं काम केल्यानं नगराध्यक्ष पदासाठी परिवाराचा एकच उमेदवार दिला गेल्यानं तीर्थक्षेत्र आघाडीच्या माध्यमातून विठ्ठल परिवार एकवटल्यानं नगराध्यक्ष पदासाठी प्रणिता भालके यांचा विक्रमी मतानं विजय मिळवता आला। निवडणूक निकालानंतर या विजयाचे किंगमेकर मनसेचे नेते दिलीप धोत्रे ठरले असल्यानं पंढरपुरात मनसेची ताकद वाढली असल्याचे जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली। पंढरपूर नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह 18 प्रभागातून 36 नगरसेवक पदासाठी निवडणूक पार पडली। यामध्ये भाजप आणि शहर विकास आघाडीचे 24 नगरसेवक निवडून आले तर तीर्थक्षेत्र आघाडीचे 11 आणि एक अपक्ष उमेदवार निवडून आले। यामध्ये पंढरपुरातील नागरिकांनी भाजपचे 24 नगरसेवक निवडून दिले असले तरी नगराध्यक्ष पदासाठी प्रणिता भालके यांना पसंती दर्शवत विक्रमी मताने निवडून दिल्यानं पुढील होणाऱ्या अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे पडसाद पाहावयास मिळणार आहेत। मी सगळ्यात महत्त्वाचं पंढरपूर शहरात सर्व मतदार बंधू भगिनींचं या ठिकाणी मी आभार मानतो की त्यांचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही। कारण गेली 35 वर्षे ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्या सत्तेला धुडकावून इथल्या जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून पंढरपूरची नगरपालिका आमच्या ताब्यात दिलेली आहे। आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार प्रणिता भालके ह्या रेकॉर्ड ब्रेक महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी 11,000पेक्षा जास्त मतांनी निवडून आलेले आहेत। आणि पंढरपूरच्या प्रभाग क्रमांक 17 मधून माझी मिसेस माधुरी दिलीप धोत्रे आणि आमचं लोकेश यादव हे पंढरपुरात सगळ्यात जास्त रेकॉर्ड ब्रेक मताने आम्ही या ठिकाणी विजय संपादन केला आहे। जनतेने जो आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला कदापि आम्ही तडा जाऊ देणार नाही आणि जनतेच्या मनात जे अपेक्षित काम आहे ते निश्चितपासून उद्यापासूनच मी चालू करेन।